ओरॅकल या अमेरिकन कंपनीने गेल्या 2 आठवड्यामध्ये 30,000 एम्प्लॉईजना कामावरनं काढून टाकलं, कारण त्यांचं म्हणणं आहे की ह्यांचं काम AI करू शकतं. आणि त्या 30,000 ते 30,000 इंजिनियर्स आहेत. तर सडनली इंजिनियर जे पोस्टर बॉय करिअर होतं, आता सडनली त्याचं लाईमलाईट गेलंय. लोक म्हणतात आपण मुलांना इंजिनियर करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. प्रश्न मुळात तो नाहीये. AI आणि टेक्नॉलॉजी जॉब्स काढून टाकणार आहे आणि जास्तीत जास्त जॉब टेक्नॉलॉजी करणार हे आपल्याला माहीत होतं. दिस इज कमिंग. आणि आणखीन पुढच्या 2-3 वर्षामध्ये अशा बऱ्याच घटना घडणार आहेत जिथे हे जॉब्स कम्प्लिटली इरिलेव्हंट होणार आहेत. प्रश्न असा आहे की या पुढे काय, आपण ह्याच्या पुढे काय करणार आहोत. या 30,000 एम्प्लॉईजकडे जर का आपण बघितलं तर त्याच्यातले जे इंजिनिअरिंगमध्ये खरोखरच इंटरेस्टेड आहेत, त्यांची पर्सनॅलिटी ट्रेट्स आहेत, त्यांच्याकडे ॲप्टिट्यूड आहेत, ते लोक डेफिनेटली फिगर आउट करतील. ओरॅकल नाही तर दुसरी कुठेतरी त्यांना तशा प्रकारचे जॉब्स मिळतील किंवा तशा प्रकारचे काम ते करू शकतील. ज्या लोकांमध्ये वेगळ्या प्रकारचे स्किल्स आहेत आणि त्यांना वेगळ्या प्रकारचे करिअर्स आहेत आणि ते स्किल्स त्यांनी जपलेले आहेत, ते स्ट्रेंथन केले आहेत, ते लोक करिअर शिफ्ट करू शकतील आणि वेगळे करिअर करू शकतील. परंतु असे बरेच लोक असतील की ज्यांच्यावरती इंजिनिअरिंग हे करिअर थोपलेलं होतं, त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता आणि नॉर्मल टाईममध्ये दे वर जस्ट सेलिंग थ्रू. टर्ब्युलंट टाईममध्ये असे लोक एक्सपोज होतील आणि त्यांना बिचाऱ्यांना काय पुढे करायचं हा मोठा प्रश्न निर्माण होईल. आपली मुलं अशा टर्ब्युलंट टाईममध्ये जर का सापडू नयेत असं आपल्याला वाटत असेल तर मुलांवरती करिअर थोपण्याचा प्रकार बंद करा. त्यांचे जे इंटरेस्ट आहे, त्यांची जी पर्सनॅलिटी आहे, त्यांचे जे ॲप्टिट्यूड आहेत, तशा प्रकारचे करिअर्स इन टर्म्स ऑफ डीप थिंकिंग आणि पॅशन आणि ड्राईव्हने जर का त्यांनी केली तर ते अशा टर्ब्युलंट टाईममध्ये सर्वाईव्ह होतील. नाहीतर ते त्यांच्या फ्युचरमध्ये आपण त्यांना कोलॅप्स करण्यासाठी तयार करू. हा विचार करणं पालकांनी खूप गरजेचं आहे.